उमेदवार श्री बदामरावजी लहुराव पंडित या मंचावर उपस्थित संपर्क प्रमुख सन्माननीय परशुरामजी जाधव, या मंचावर उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख श्री रत्नाकरजी शिंदे, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवासजी, तद्वतच या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय अभिजितजी पंडित, कानिफनाथजी, महादेवजी औटी, अमोल करांडे, युवराज कोकाटे, भैया नाईकवाडे, भाऊसाहेब पोपट भाऊ छाजेड, इजहार शेख, सिराजजी, ऍडव्होकेट इंद्राणी साहेब, जिल्हा प्रमुख काँग्रेस आयचे सर्व पदाधिकारी, तद्वतच गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, सह संपर्क संघटिका संपदाताई गडकरी, नितीन धांडेजी, उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव कुलकर्णी, मंचावर उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी। इथे जरा नावांच्या यादीत जरा गडबड झाली, पण आपण सगळे समजून घ्या की मंचावर उपस्थित असणारा प्रत्येक नाव आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि आपण सर्व जमलेले भावांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे गेवराईत सभा सुरू झाली आणि प्रास्ताविक ज्या पद्धतीने नगर बापूंनी केलं, तर मी आवर्जून आबांना नाव विचारलं की आबा यांचं नाव काय आहे, ते म्हणाले ते नगर बापू आहे। एवढ्या भारी पद्धतीने आबांची बाजू मांडणारे प्रचारक जर इथे असतील तर आम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही। आणि नगर बापू, मला अजून एक गोष्ट फार फार मनाला स्पर्शून गेली, ती मी आवर्जून सांगितली पाहिजे की कुठल्याही पदासाठी न अपेक्षा ठेवता, इव्हन आता आपण इकडे सगळे खुर्चीवर बसले, आपण खाली बसलेले आहात, पण नगर बापू आपली ही कृती आपल्याला आमच्या काळजात बसवणारी आहे। आपण आमच्यासाठी महत्वाचे आहात। ही सगळी माणसं जी आबांच्यासाठी काम करत आहेत, ही सगळी माणसं जी आबांच्यासाठी ताकदीनं प्रयत्न करत आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये इथे काय काय नुकसान झालं त्याचा पारा वाचला गेलाच। मी मगाशी उमेदवारीच्या संबंधाने फार चर्चा झाल्या होत्या, एक सहज एक वाक्य आठवलं की मूर्तिकार उत्तम मूर्ती घडवत असतो, आकार द्यावा तशी मूर्ती घडते, परंतु मूर्ती घडवण्यासाठी सुद्धा मूर्ती वाळूची घडत नाही, मूर्ती मातीची घडते। आबांचा उमेदवारी अर्ज कसा आला, का आला, कुणी आणला हे जास्त महत्वाचं नाही। आबा उपजत तुमचं ते कर्तृत्व होतं, तुमच्यात ती गुणवत्ता आहे, तुमची ती क्वालिटी आहे आणि गेवराईमध्ये आम्हाला तुमच्यासारखा ताकदीचा उमेदवार लाभलेला आहे, हे जास्त महत्वाचं आहे। आणि गेली 2.5 वर्ष शिवसेनेत मी जेव्हापासून प्रवेश केला, मी सारखं साहेबांना असं सांगते की साहेब, माझी ओळख बीडची अजिबात सांगत जाऊ नका, मला नकोय बीडची ओळख, मी पुण्यातली आहे, बरी आहे। नाही, तुम्ही बीडच्या आहात तर माझी ओळख बीड अजिबात सांगू नका, कारण बीडची ओळख तुम्ही सांगता आणि नंतर असं सांगता की बीड आणि लातूर ड्राय आहे, बीड आणि लातूर ड्राय आहे। जेव्हा जेव्हा ते म्हणतात की बीड ड्राय आहे, मला बीड मधून काही रिझल्ट मिळत नाही। त्यामुळे शिवसेनेत आल्यापासून गेली 2.5 वर्ष जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरले असेल, चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक शिवसैनिक माझा बाप भाऊ आहे म्हणून मी त्यांच्या घरातली एक होण्याचा प्रयत्न केला असेल आणि महाराष्ट्रावर इतकं प्रेम मिळवलं असेल, तर माझी ही नैतिक जबाबदारी असते की मी ज्या जिल्ह्याची लेखमाता आहे त्या जिल्ह्यातला उमेदवार आमदार झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आणि म्हणून आबांची उमेदवारी नुसती उमेदवारी न राहता आबांची उमेदवारी ही विजयी आमदार करण्यापर्यंतची घोडदौड पूर्ण करणं ही जबाबदारी असेल, जेणेकरून मला पुन्हा कधीही बैठकीत
माझ्या पक्षप्रमुखांनी म्हटलं नाही पाहिजे की बीड ड्राय आहे. आम्ही तिकडे कॉलर ताट करून सांगू की तुम्ही आम्हाला एक जागा दिली होती, आम्ही ताकदीला निवडून आणून दिली. तुम्ही आम्हाला अजून दुसऱ्या जागा दिल्या असत्या तर त्याही आम्ही निवडून आणू शकलो असतो. पण महाविकास आघाडीत आम्ही समजू शकतो की आम्हाला आमच्या वाट्याला येणारी जागा ही गेवराईची जागा होती. गेवराईच्या जागेबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम होता. गिरिका भाभी आहेत, त्या सातत्याने फोन करायच्या, ताई काय होईल, आबा फोन करायचे, ताई काय होईल. आणि मी प्रत्येक वेळेला त्यांना सांगायचे की डोंट वरी, हो जाएगा, मैं हूं ना, हो जाएगा. कारण मला खात्री होती की ही जागा आम्ही लढवणार आहोत. आमच्याच काही माणसांनी काही संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न केले की ही जागा तर गेली. काही लोक म्हणायचे की ही जागा महाविकास आघाडीच्या वाट्याची जागा, ही जागा तुतारीला जाईल. नो डाऊट की तुतारीची माणसं आमचीच माणसं आहेत. परंतु जर आपण सगळे भाऊ भाऊ असेल तर सगळ्यांनीच मिळून मिसळून खाल्लं पाहिजे. आणि या न्यायाने आम्ही आदरणीय पवार साहेबांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेबांना भेटून विनंती केली. नागपूरला भेटल्यानंतरही मी जयंत पाटील साहेबांना म्हटलं की सर, तुम्ही गेवराईच्या जागेवर आम्हाला डिस्टर्ब करू नका. कारण तुम्ही आम्हाला गेवराई डिस्टर्ब केलं तर मग आम्हाला बीडमध्ये आम्ही डिस्टर्ब होऊ कदाचित. त्यामुळे आम्हाला बीडची जागा ही काढायची आहे आणि गेवराईची काढायची आहे. आम्हाला गेवराईची जागा हवी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत गेवराईच्या जागेचा एबी फॉर्म आबांनी आल्यानंतर खरं तर नियमाने घेतला पाहिजे आणि तो उमेदवाराच्या हाती दिला पाहिजे. पण 2 जागांचा घोळ असा होता. म्हणजे मी तिथे प्रत्यक्ष जेव्हा काम करते वरच्या पातळीवर आणि तिथल्या अडचणी काय आहेत ज्या मला कळतात, त्यावेळेला 2 जागांची अडचण अशी होती. एक होती सांगोल्याची जागा दीपक आबा सावंत यांची, आणि एक जागा तिकडेही आबा आणि इकडेही आबा, आणि एक जागा होती बदामराव पंडित यांची. आणि या 2 जागांच्या संबंधाने की ही जागा जाईल कुणाला, ही जागा जाईल कुणाला, आणि अक्षरशः असं ज्याला म्हणतात ना, असं नाही ही जागा आमची आहे, हा एबी फॉर्म आमचा आहे, असं करून तो एबी फॉर्म घेणं. आणि मग ते म्हणाले की आम्ही तुम्हाला कसा काय देऊ एबी फॉर्म. तर अगदी बरोबर आहे. कुणी कुणावर विश्वास ठेवावा की एबी फॉर्म कसा मिळेल. म्हटलं आबा, आता एबी फॉर्मचं असं झालेलं आहे की एबी फॉर्म तर आपल्याला मिळवायचा आहे, पण काय करायचं, वेळ कमी आहे. आबांनी क्षणाचा विलंब न करता युधाजीतच्या हाताने जो अथॉरिटी लेटर आहे ते अथॉरिटी लेटर पाठवलं की माझ्या वतीने माझा अर्ज सुषमाताई स्वीकारणार आहेत. ते आमच्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत आणि त्यांना आपण अर्ज द्या. आबा, मला आनंद आणि अभिमान आहे हे सांगताना यू शुड फील प्राऊड फॉर इट. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तुमच्याकडे युधाजीत सारखं सोन्यासारखं लेकरू आहे. त्या लेकराने इतकी मेहनत घेतली, रातोरात ते लेकरू प्रवास करून आलं. रातोरात प्रवास करून आल्यावर सकाळी मी म्हटलं भैया, मी पण पहाटे 3ला पोहोचले, जरा उशिरा भेटूया की आपण. ते 10 वाजेपर्यंत थांबले. 10च्या नंतर त्यांनी एक फॉर्मॅलिटी अत्यंत शांतपणे पूर्ण केली. नंतरही अर्जामध्ये थोडेफार फेरफार राहिले होते. पुन्हा एकदा युधाजीत, पुन्हा मुंबईला, पुन्हा मुंबईवरून इकडे, या सगळ्या याच्यामध्ये आबा ही तुमच्यासाठी केवढी आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला कुणाचीही मदत घ्यायची गरज पडली नाही. युधाजीत सारखी लेकरं तुमच्या पोटी जन्माला आली की ज्या लेकरांनी उत्तम चांगलं काम केलं. हे फार महत्वाचं आहे. राजे हो, आता जरा निवडणुकीकडे येऊया. ही निवडणूक का महत्वाची आहे यावर लगडबापूंनी फार सुंदर प्रास्ताविक केलं आणि त्यांनी सांगितलं की काय पद्धतीने गेल्या 10 वर्षात आम्ही काय गोष्टीला सामोरे गेलो. कोरोनाच्या काळात सन्माननीय पक्षप्रमुखांनी केलेलं काम अत्यंत महत्वाचं होतं. कोरोनाच्या काळामध्ये जे जे काही पक्षप्रमुखांनी एकूण कोरोनाचा जो काळ सांभाळला आणि त्या काळामध्ये ज्या काही पद्धतीने त्यांनी इथल्या प्रत्येक मुला माणसांची काळजी घेतली. काही लोक म्हणाले की अहो तुम्ही आमच्यासाठी काय केलं. ज्यांनी विचारलं ना आमच्यासाठी काय केलं,
त्यांच्यासाठी एवढंच उत्तर आहे की तुम्हाला हा प्रश्न विचारण्यासाठी जिवंत ठेवलं तेच मुळात उद्धव साहेबांनी. कारण कोरोना काळात त्यांनी जर तितकं उत्कृष्ट काम केलं नसतं तर आपली काय घरगत झाली असती. दादा हो, एकीकडे गुजरातला प्रेत रस्त्यावर जाळली जात होती, दुसरीकडे युपीला प्रेत नदीवर तरंगत होती. त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र कुठल्याही जातीचा धर्माचं प्रेत असेल ते त्या त्या जात धर्माच्या इतमामानुसार त्याचे अंत्यसंस्कार होत होते. ते उद्धव साहेबांनी केलेलं महत्वाचं काम. राजे हो, उद्धव साहेबांच्या काळामधला एक असा प्रसंग दाखवा. एक नाही, उद्धव साहेबांच्या काळात तिथे धार्मिक दंगल झाली नाही किंवा कुठलाही धार्मिक उन्माद केला गेला नाही. पण ज्या पद्धतीने मागच्या 2-2.5 वर्षामध्ये त्या कोकणातल्या चाराने माराने आणि चिल्लर लोकांनी जो काही उन्माद घातला आणि त्या उन्मादामुळे इथली महाराष्ट्रातल्या गावगाड्याची वीण उचलायचा प्रयत्न केला, अशी वीण उद्धव साहेबांच्या काळात उसवली गेली नव्हती. परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये जो कुणी न्याय मागायला जातो त्याला न्याय देण्याच्या ऐवजी त्याच्यावर लाठी हल्ले, अश्रुधूर आणि गोळीबार केला जातोय. बारसू रिफायनरी कोकणामध्ये होऊ द्यायची नाही म्हणून बारसूचे जे तिथले रहिवासी आहेत या रहिवाशांनी सांगितलं की आमच्या जमिनी आम्ही तुम्हाला देणार नाही. गुजरात यांनी 300 एकर जमिनी कवडी मोल भावाने विकत घेतल्या. सगळे बारसूचे रहिवासी रस्त्यावर आले. काय केलं फडणवीस साहेबांनी? फडणवीस साहेबांनी या लोकांना बोलण्याच्या ऐवजी यांच्यावर लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला. या सगळ्या लोकांना झोडपूड करायचं काम केलं. 60-60, 70-70 वर्षाच्या म्हाताऱ्या आज्या सुद्धा बघितल्या नाही आणि म्हाताऱ्या माणसांवर सुद्धा लाठी हल्ले चालवण्याचं काम फडणवीसांनी केलं. इकडे अंतर्गत सराठीमध्ये मराठा समुदाय आरक्षणासाठी रस्त्यावर होता, शांततेत आंदोलन चालू होतं. पण त्याही वेळेला आंदोलकांशी बोलण्याच्या ऐवजी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न, लाठी हल्ले, अश्रुधूर आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न याच फडणवीसांनी केला. तिसरी घटना तिकडे आळंदी मधली. आळंदीला वारकरी व्यवस्थित दर्शन घेत आहे. खरं तर त्याचं नियोजन करण्याची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी आहे. पण असं असताना सुद्धा वारकऱ्यांवर लाठी हल्ला करण्याचं काम पुन्हा एक आहे पाप फडणवीसांनी केलं. आणि काल परवा तर कहर झाला. 3 वर्षाचं छोटं बाळ, काय 3 वर्षाच्या बाळाला कळलं? अरे त्या कल्याणमध्ये 3.5 वर्षाचं बाळ गेलं. माझ्यासोबत याच बीड मधले रत्नाकर शिंदे, बाळासाहेब आंबुरे ही सगळी मंडळी होती. 3 वर्षाच्या बाळाचा खून झाला. 3 वर्षाचं लेकरू, पोरगी छोटीशी, त्या लेकराला घास काय ठेवावा तिसऱ्या दिवशी? त्या लेकराला तिसऱ्या दिवशीचा घास, मॅगी, चॉकलेट, क्रीम बिस्किट ठेवलेलं. काय तुम्ही सुरक्षा दिली इथल्या बायकांना? काय सुरक्षा दिली तुम्ही इथल्या लेकी बाळींना? पुण्यातल्या हिंगवडीच्या एरियामध्ये 8व्या मजल्यावरून 70 वर्षाच्या आजीला 6व्या मजल्यावर फटफटत खाली आणलं. 70 वर्षाची म्हातारी 8व्या मजल्यावरून फटफटत खाली 6व्या मजल्यावर आणली आणि 6व्या मजल्यावर 5वी बलात्कार 28 वर्षाचा माणूस करतो 70 वर्षाच्या आजीवर. कुणाला कळलं नाही, काही नाही. खाली होता चौकीदार, चौकीदाराने सीसीटीव्ही फुटेज बघितलं की म्हातारी आजी बेशुद्ध पडलेली आहे. काय झालं? सीसीटीव्ही फुटेज रिव्हर्स करून बघितले तेव्हा म्हाताऱ्या आजीवर बलात्कार झाला होता. काय फडणवीस साहेबांच्या काळात आमच्या बहिणींची सुरक्षा आहे? 1500 टिकल्या दिल्या म्हणजे आमची आबरू सुरक्षित राहते का? 1500 टिकल्या देऊन आमची आबरू विकत घेता का तुम्ही? त्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण केलं. 70 वर्षाची म्हातारी जिथे सुरक्षित नाही त्या बदलापूरमध्ये 3 वर्षाचं बाळ, काय परिस्थिती त्या बाळाची? 3 वर्षाच्या बाळाला बलात्कार शब्द वापरावासा वाटत नाही. इतक्या छोट्या लेकराच्या सोबत आम्ही अत्याचार करावे? बरं, तेवढ्यावर प्रकरण थांबलं नाही. बदलापूरच्यासाठी म्हणून न्याय मागायला सगळे आई वडील रस्त्यावर आले. काय म्हणतात शिंदे साहेब? एकनाथ शिंदे म्हणतात की ती इथली माणसं नाहीये, बाहेरून आणली. बाहेरून म्हणजे कुठून आणली? पाकिस्तानातून आणली का? बाहेरून म्हणजे कुठून? अमेरिकेतून आणली का? महाराष्ट्रातलीच माणसं आहेत ना? महाराष्ट्रातला माणूस एकमेकांच्या सुखदुःखाला येणार नाही
पद्धतीचं राजकारण गलिच्छपणा केला जातो. इथे तुमच्या बाजूचा जिल्हा आहे परभणी. या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मधल्या सोनपेठ गावामध्ये 3.5 वर्षाचं बाळ, 3.5 वर्षाच्या गावाला सांगतं त्या बाळाला कसं बोलावं आणि कसं विचारावं हा माझ्या समोरचा प्रश्न, की एवढ्या छोट्या बाळाला आपण काय विचारायचं? बाळा काय झालं तुला? ते बाळ सांगतं, माऊ शाळेच्या मागे ना तिकडे कर्दळी आहे ना माऊ त्या काकांनी कर्दळीची पानं तोडून आणली माऊ आणि इकडे शाळेत अंतरली माऊ मला ना खूप त्रास झाला माऊ, तरी ऐकत नव्हता तो बाळ. नाही अटक केली त्याला. का अटक केली नाही? कारण शाळा भाजपच्या मालकीची आहे म्हणून. बदलापूरच्या आपटेला अटक करून लगेच सोडून दिलं. का? आपटे भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून. म्हणजे भाजपच्या लोकांना आमच्या लेकी बाळींच्या अब्रूशी खेळण्याचं लायसन मिळतं का? भाजपचा असला की त्याने आमच्या लेकी बाळींना कसंही वागवावं का? आणि वर्ण शहाणपण सांगतात आम्ही तुम्हाला 1500 देतोय. काय तुमच्या 1500चं करायचं? काल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आमच्या कन्या जयश्रीताई, काय जयश्रीताई बद्दल गलिच्छ पद्धतीने बोलत होता तिथला माणूस. आणि सुजय विखे म्हणतात की हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि अंगलट आलं की म्हणतात मी वसंतराव देशमुखला ओळखतच नाही, जेव्हा की वसंतराव देशमुख हा भाजपचा ज्येष्ठ नेता. तुम्हाला इथल्या लेखी बाळींबद्दल काही वाटत नाही? दादा हो, ही मशाल का पेटवायची आहे? आमच्या लेखी बाळींची आबरू राखायची असेल तर ही मशाल महत्वाची आहे. त्यासाठी ही मशाल गरजेची आहे. मी मागेही खरं तर आबांचा आम्ही औपचारिक प्रचाराचा नारळ आधीच फोडून काढला, कारण आम्हाला खात्री होती की ते आबांना उमेदवारी मिळेल. आणि मी तेव्हाही म्हटलं होतं की राजे हो, तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावून दिली असतील. माझे वडील वारल्यावर माझ्या मामांनी माझं शिक्षण केलं, माझ्या मामांनी केलं. पण माझ्या मामांनी काही माझ्या लग्नाच्या रुखवतात बॅनर लावला नव्हता, भाचीच्या लग्नाला एवढा खर्च केला म्हणून. किंवा तुम्ही तुमच्या बहिणींच्या लग्नाला प्रचंड खर्च केला असेल, पण तुम्ही कधी बॅनर लावले नसतील की आम्ही बहिणीच्या लग्नात एवढा खर्च केला. कारण तुम्हाला तुमच्या बहिणीच्या नात्याचा मान सन्मान कळतो, आब कळतो, मर्यादा कळते. ज्या अर्थी हे लोक बहिणीला दिलेल्या पैशाचा बॅनर लावतात त्या अर्थी हे भाऊ नाही आहेत, हे व्यापारी आहेत. हे व्यापारी आहेत, मतांचा व्यापार करतायत. यांना बहीण आणि भावाचं नातं कळत नाही. यांना बहीण भावाचं नातं कळलं असतं तर इथल्या महिलांशी कसं वागायचं हेही यांना कळलं असतं. काय इथे मशाल पेटवायची आहे? दादा हो, विचार करा की एकीकडे आमच्या पोरांच्या नोकऱ्या अजूनही 3 वर्ष झालं कुठलीच नोकर भरती निघाली नाही. पोरांना नोकऱ्या नाहीये, ना शिक्षक भरती आहे ना आरोग्य भरती आहे. तलाठी भरतीचं वांग तर असं आहे की 200 मार्काचा पेपर आणि 208 मार्क पडतात. यांच्या बाप्पाला तपासला होता का असा पेपर की 200 मार्काचा पेपर आणि 208 मार्क देतात? असं का होतंय? गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्यसेवेच्या वतीने 70 प्रकारच्या, खरं तर स्पर्धा परीक्षांमध्ये किती परीक्षा घेतल्या गेल्या? 70 परीक्षा झाल्या आणि 70 परीक्षांच्या मध्ये 65 परीक्षांचे पेपर फुटले. या घोटाळ्यावर कुणीच बोलत नाही. 65 पेपर फुटणं म्हणजे काय आहे? आज तुम्ही विचार करा. 5000 पोलीस भरतीच्या जागा निघाल्या. 5000 जागेच्यासाठी 13 लाख अर्ज भरले गेले. 13 लाख अर्ज भरताना एक अर्ज भरण्यासाठी 1000 रुपयाचं चलन काढायचं. एक अर्ज भरण्यासाठी कम्प्युटरवर 200 रुपये खर्च करायचा. आणि एका नोकरीच्यासाठी, एका पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा गेवराईत होत नाही. परीक्षा कुठेतरी माजलगावला होत नाही किंवा केजला होत नाही किंवा परळी अंबाजोगाईत होत नाही. परीक्षा बीड मध्ये होते. जायला यायला लेकराला तिकिटाला 1000 रुपये खर्च करायचे. म्हणजे एका परीक्षेसाठी साधारणतः 2500 रुपये खर्च त्या लेकराने करायचा. आणि परीक्षा झाल्यावर दुसऱ्या दिवशी पेपरला वाचली की पेपर फुटलेला आहे.
13 लाख लोकांनी फॉर्म भरले, 13 लाख गुणिले 2,500 किती पैसे झाले? एवढे पैसे जे सरकारी चलनात गेले ते कोण परत करणार? त्यावर हे सरकार शब्द बोलत नाही. हे सगळे पेपर का फुटले? हे पेपर फुटण्याला कारण होतं 70 पैकी 65 परीक्षांचे पेपर फुटले कारण सगळ्याच्या सगळ्या परीक्षा आउटसोर्सिंग पद्धतीने घेण्यात आल्या. जी पोरं परीक्षा देत आहेत त्या पोरांना कळत असेल, या सगळ्या परीक्षा वेंडर पद्धतीने घेण्यात आल्या. वेंडर आणि आउटसोर्सिंग पद्धतीने घेतलेल्या परीक्षा ज्या एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं, ती एजन्सी कुणाची? ही एजन्सी बीबीजी क्रिस्टल कंपनी प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? प्रसाद लाड देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे? देवेंद्र फडणवीस भाजपचे. भाजप कुणाचे? भाजप भांडवलदार अदानी अंबानीची. गोरगरिबांचं कोण आहे? गोरगरिबांचा प्रश्न कुणी ऐकून घेत नाही. आमचा प्रयत्न आहे की शिवसेना उद्या सत्तेत आली तर काय करेल, आम्ही काय करू. आम्ही सत्तेत आल्यावर आतापासून सांगतोय, ते तुमची लाडकी बहीण त्यांनी आताच बंद करून टाकली कारण त्यांच्याकडे पैसेच नाहीत, त्यांना नियोजन कळलं नाही. आम्ही म्हणतोय सत्तेत आल्यावर आम्ही त्याच्यापेक्षा जास्त देऊ. सोडून द्या विषय. काही लोक म्हणतील की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त कसे द्याल, तर आमच्याकडे त्याचं उत्तर आहे. 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला जो त्यांनी केलाय ना, की 1500 टिकल्या दिल्या आणि त्याच्यासाठी 20-20 हजाराचे बॅनर लावले. आम्ही बॅनर लावणार नाही. बॅनरवर होणारा खर्च अजून तुम्हाला देऊ. दुसरी गोष्ट, आम्ही सत्तेत आल्यावर काय करू? मी गावागावात फिरते, मी महिलांमध्ये जाते आणि तेव्हा बघते की कित्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधाच नाहीये. पीएचसी मध्ये विशेष सुविधा काय पाहिजे? विशेष सुविधा अशी पाहिजे त्याच्यामध्ये अॅनोमलीची सोनोग्राफी पीएचसी मधून झाली पाहिजे. ज्या आमच्या गर्भार माता भगिनी आहे, गरोदर माता भगिनीच्या सोनोग्राफीसाठी जी 4थ्या महिन्यातली महत्वाची अॅनोमलीची सोनोग्राफी आहे, ज्याला अस्थिरंगाची सोनोग्राफी म्हणतात, तिला 4,000 रुपये बाहेर घेतात आणि कलर डॉपलर केली तर ती 8,000, पुण्यासारख्या ठिकाणी केली तर 12,000 रुपये. आमचा प्रयत्न सत्तेत आल्यावर की प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अॅनोमलीचं सोनोग्राफी मोफत झालं पाहिजे आणि सोनोग्राफी मशीन हे दवाखान्यांमधून असलं पाहिजे. दादा हो, 1.5 दिवसाचा गुलाचा गणपती केला त्यांनी. आचारसंहिता लागण्याच्या 9 दिवस आधी त्यांनी महामंडळाच्या नियुक्त्या सांगितल्या. आमच्या भरत गोगावलेनं तर 5 दिवस आधी. आता 5 दिवसात त्यानं गाडीत बसावं कधी, चावी लावावी कधी, गिअर टाकावा कधी, स्टार्टर मारावा कधी. 5 दिवस आधी त्यांनी महामंडळाच्या नियुक्त्या सांगितल्या. ज्याने काहीच होत नाही, कॉन्क्रीट काम महाविकास आघाडी करेल. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर इथल्या मायक्रो मायनॉरिटीजचा विचार करते. मायक्रो मायनॉरिटीजसाठीची नुसती महामंडळं नाही, तर आपण बघत असाल प्रत्येक शहरांमधून अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हॉस्टेल्स आहे. पण या हॉस्टेलमधून यांनी BCDच्या मुलांचे ऍडमिशन होऊ शकत नाही. आणि म्हणून महाविकास आघाडीने हा संकल्प केला की आम्ही सत्तेत आल्यानंतर इथे प्रत्येक शहरांमधून SC/STचे हॉस्टेल तर आहेतच आहे, पण सोबतच मायक्रो मायनॉरिटीच्या मुलांसाठीचे सुद्धा हॉस्टेल, विशेषतः पुण्यासारख्या ठिकाणी जिथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला मुलं जातात, तिथे हॉस्टेल उभं करणं ही आमची प्राथमिकता असेल. सत्तेत आल्यानंतर काय करावं याचा रोडमॅप आम्ही ठरवून घेतला. आणि तो रोडमॅप ठरवून घेताना जर आमच्या लेकी बाळींची आपण सुरक्षित राहत नसेल तर आम्ही त्याच्यावर असा विचार करतोय की महिलांसाठीचे स्वतंत्र पोलीस स्टेशन आम्हाला उभे करता येतील का, जिथे महिला मोकळ्यापणाने आपली तक्रार दाखल करू शकते. आम्ही विचार करतोय की जे 90,000 होमगार्ड महाराष्ट्रामध्ये आहे, ज्या 90,000 होमगार्डच्यासाठी सन्माननीय पक्षप्रमुखांनी मे 2021 मध्ये GR काढला होता आणि GR कडून सांगितलं होतं की आम्ही होमगार्डची वेतन निश्चिती करण्याचा प्रयत्न करतोय
आणि त्यासाठी प्रत्येकी 2 होमगार्ड वेगवेगळ्या शाळांवर तैनात होतील. याने काय होईल? याने 2 गोष्टी होतील. एक तर शाळांमध्ये सुरक्षा रक्षक आपोआप अटेंड होतील आणि दुसरी गोष्ट होमगार्डना जो रोजचं जे वेतन द्यायचं आहे तेही देणं शक्य होईल. पार्टली संस्था करेल, पार्टली गव्हर्नमेंट करेल. या पद्धतीने आम्ही होमगार्डचं सुद्धा व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करू. आमचा अजून एक महत्वाचा प्रयत्न आहे की स्पर्धा परीक्षा आणि वेगवेगळ्या ज्या नोकर भरती आहेत, महाविकास आघाडी काय देणार सत्तेत आल्यानंतर? दसरा मेळाव्यामध्ये आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांनी ठामपणे सांगितलं की सत्तेत आल्यानंतर मी काय करेल, मी काय देईल? तर सत्तेत आल्यानंतर आम्ही देऊ नोकरी, नोकरी, नोकरी. इतिहास करण्यावान कोणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि ती रोजगार उपलब्धी झाली पाहिजे. यासाठी म्हणून महाविकास आघाडी विशेष प्रयत्न करेल. आणि तो प्रयत्न करत असताना महत्वाची गोष्ट आउटसोर्सिंग आणि वेंडिंग पद्धतीनं ज्या परीक्षा कंपन्या घडवत आहेत, ठेकेदार लोकांच्या हातात परीक्षा भरती गेलेली आहे, ती ठेकेदार लोकांच्या हातात परीक्षा पद्धती न जाता ती परीक्षा पद्धती पुन्हा एकदा राज्यसेवेच्या मार्फत करून राज्य सेवा आयोगाला बळकट करण्याचं काम महाविकास आघाडी करेल. महाविकास आघाडीने संकल्प केला आहे. ही पहिली सभा आहे, या निवडणुकीतली प्रचाराची पहिली सभा आहे आणि म्हणून मी महाविकास आघाडीचा वचननामा आपल्यासमोर सांगते की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या सारखे सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही असे नुसते कृषी दिंडीत बोलत नाही, आम्ही करून दाखवतो. मला आनंद आणि अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना एका अंगठ्यावर प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी त्यांनी केली आणि 7 वारात पुरा केला. परंतु या फडणवीसांच्या काळात मात्र ना आमचे पंचनामे नीट झाले, ना आमच्या विम्याचे पैसे नीट मिळाले. मी आबा तुमच्याच इथे आल्यानंतर बोलले होते 15 दिवसापूर्वी की झालं 4 दिवसानंतर आचारसंहिता लागते, अतिवृष्टीचे पैसे द्यायला काय ते बांधे हातवर केले, संपला विषय. आताही ते हातवर करतायत. मगाशी लगन बापूंनी लंपी आजाराचा विषय काढला. लंपी आजारावर आम्ही तत्कालीन कृषी मंत्र्यांशी बोललो होतो आणि कृषी मंत्र्यांना म्हटलं की अहो तुम्ही आम्हाला चारा दिला पाहिजे, तुम्ही चारा छावणी करताय, पण चारा छावणी करताना तुम्हीच आम्हाला अडचण सांगता की चारा छावणी जर सगळी जनावरं एकत्रित आली तर एकाची लागण दुसऱ्याला होऊ शकते आणि लंपी आजार वाढू शकतो. आम्ही तुम्हाला उपाय सांगतोय. काय उपाय सांगतोय की आमच्याकडे जो बैल बारदाना आमच्याकडे लिहिलेला आहे, या बैल बारदानानुसार तुमच्या चारा छावणीतला चारा आम्हाला द्या. तो चारा आम्ही आमच्या वैयक्तिक गोठ्यात नेऊन आमच्या जनावरांना देतो. आमचं जनावर उपाशी मरणार नाही आणि त्याला लंपीची लागण पण होणार नाही. पण कृषी मंत्र्यांनी हे ऐकलं नाही. कृषी मंत्र्यांना वेळच नाही. कृषी मंत्र्यावरून आठवलं आबाच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने केवढाही मतदार सातत्याने फोन यायचे. खरंय का? मग खरंय का? मग देणारच आहेत का? मग आवाज आहेत का? खरंच आहे. मला प्रश्न पडायचा, अरे सारखं का विचारता तुम्ही, का विचारता, तुम्हाला शंका काय? नाही, ते आमच्या भावाला द्यायचं होतं म्हणून विचारतोय. अरे वा, तुम्हाला इतकी भीती का वाटते आमची? तुम्हाला इतकं विचारावं लागतंय, काळजी करावी लागते. याचा अर्थ असा आहे की मागच्या कारकिर्दीमध्ये आबांनी राज्य ग्राम विकास मंत्रीपद भूषवलं आणि त्यावेळेला ग्रामीण भागातले प्रश्न त्यांनी जवळून अनुभवले होते. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की याही वेळेला आबा इथल्या ग्रामीण भागाशी नाळ जोडून असणार आहे आणि त्या ग्रामीण भागांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अहोरात्र कष्टत राहणार आहे. दादा हो, काही लोक अजून काही बोलत राहतात. इथे खूप सारा आमचा मुस्लिम समुदाय आहे, आमचे खूप सारे भाऊ बहीण इथे आहेत. या सगळ्यांच्याही संबंधाने इतक्या वाईट पद्धतीने प्रचार करण्याचं आणि आग ओकण्याचं काम फडणवीसांनी केलं आणि शिंदेंनी केलं. एकनाथ शिंदेंनी त्याच लोकांना पुन्हा पक्षात घेतलं ज्या लोकांनी जात आणि धर्मावरती
जहरी टीका सुरू केल्या. ज्या लोकांनी माणसात माणूस ठेवला नाही अशा माणसांना पक्षप्रवेश देण्याचा सपाटा एकनाथ शिंदेने लावला. आणि ते शिंदे साहेब आता राणेच्या पोराला प्रवेश देतात. जो राणेचा पोरगा इथे गावगाड्याची वीण उसवतो. आता ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. अशा लोकांना जर जागा दाखवायची असेल तर आपल्या सगळ्यांनी एकजुटीने राहावं लागेल. कारण मी मागेही म्हटलं आणि पुन्हा एकदा सांगते की ही गावगाड्याची वीण उसवण्याचा प्रयत्न आधी त्यांनी हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम भाऊ संयमी आहे, हिंदू भाऊ समजूतदार आहे, हिंदू मुस्लिम अशी दंगल होऊ शकत नाही, मग त्यांनी मराठा ओबीसी असं नाटक करायचं सुरू केलं. जेव्हा की इथे मराठा ओबीसी सगळे गुन्ह्या गोविंदाने नांदणारे आहेत. मगाशी आबांचा फॉर्म आम्ही भरायला गेलो. आबांचा फॉर्म भरायला सगळ्याच जातीची लोक होती. आमची एक गोरमाटी बहीण सुद्धा त्याच्यासोबत फॉर्म भरायला होती. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की मराठा साळी वाळी कोळी तेली तांबोळी आकार वाकाण सुद्धा लोहार कुंभार ही सगळ्या प्रकारची माणसं आमच्या सोबत आहेत. आणि या सगळ्या प्रकारच्या माणसांना एकच वाटतं की जात आणि धर्माचं राजकारण करू नका, इथल्या विकासाचं बोला, शेतमालाचं बोला. आणि म्हणून आम्ही शब्द देतो की आमचा जो सोयाबीनचा आणि कापसाचा जो प्रश्न वारंवार प्रलंबित राहतो, या प्रश्नाचा तोडगा करायचा असेल, वाढपी चांगला असेल तर वाढ चांगली होते दादा. आणि म्हणून बीड जिल्ह्याला जर वाढपी चांगला पाहिजे असेल, वाढ चांगली पाहिजे असेल तर बदामराव आबाच्या रूपानं वाढपी आपला असला. तो वाढपी आपल्याला नाही. मशालीचं चिन्ह आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणारच आहे. कारण ही मशाल विरोधकांच्या बुडाला इतकी भारी लागलेली आहे की आबांचा उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासून आबांपेक्षा जास्त उत्सुकता आबांच्या विरोधकांना लागली. आणि आबांचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते की कशी उमेदवारी आबांना मिळू नये. परंतु कर्तृत्ववान माणसांना कुणापुढेही हात पसरावा लागत नाही. शिवसेनेच्या संकट काळामध्ये निष्ठेने ते शिवसेनेच्या सोबत राहिले. जेव्हा लोक 50 खोके एकदम ओके करत खोक्यावारी इकडे तिकडे झाले, तेव्हा आबा मात्र ठामपणे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत अत्यंत ताकदीने उभे राहिले. त्यामुळे ही उमेदवारी ही निष्ठावंताला दिलेली उमेदवारी आहे. आबांची उमेदवारी हा निष्ठेचा विषय आहे. आणि समोर जो उमेदवार उभा केला जातोय तो चेष्टेचा विषय आहे, हे लक्षात. त्यामुळे आम्हाला फार डोळ्यात तेल ओतून हे काम करायचे. माझी सगळ्या भूतप्रमुखांना विनंती असेल, जे भूतप्रमुख वोटिंगच्या दिवशी असतील तेच भूतप्रमुख काउंटिंगच्या दिवशी सुद्धा असले पाहिजे. प्रत्येकाने सह्या व्यवस्थित झाल्यात का, मतपेटी आपल्या पुढे पॅक केली आहे का आणि आपल्या पुढेच फोडली आहे का, हे नीट काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे. कारण मतांची चोरी करण्यासाठी दरोडेखोर टपलेले असते. त्यामुळे आपल्या मतांवर दरोडा पडणार नाही याची सुद्धा काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. मला विश्वास आहे की गेवराईमधली ही जमलेली सगळी जनता, कारण मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने मी जेव्हा नाशिक साईडला फिरत होते त्यावेळेला राजाभाऊ वजे खरं तर विधानसभेची तयारी करत होते. पण राजाभाऊ वजेंचं एकूण नियोजन बघता मी पक्षप्रमुखांना म्हटलं की सर काही का असेना, नाशिक लोकसभेची उमेदवारी ही राजाभाऊंना मिळायला हवी आणि ती मिळाली. त्यांनी ती अगदी खरी करून दाखवली. इथून ज्या वेळेला आम्ही बीडमधून मुक्त संवाद यात्रा काढत होतो त्यावेळेला सगळ्यात उत्तम प्रतिसाद जो होता तो सगळ्यात उत्तम प्रतिसाद आणि उत्तम नियोजन हे गेवराईतलं होतं, ते बदामराव आबांचं. आणि त्या नियोजनातून ही गोष्ट स्पष्ट होत होती की त्यांनी संघटन अत्यंत मजबूत केलेलं आहे. काही लोक म्हणाले की गेवराईमध्ये बदाम सेना आहे. अरे एक माणूस जर अख्खं संघटन उभं करत असेल तर ही अजून कौतुकाची बाब आहे, ही अजून अभिनंदनाची बाब आहे की इथे
जर आबा बोले दल हले असं होत असेल तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मला खात्री आहे की तुम्ही सगळी माणसं अगदी ताकदीने प्रत्येकाला, दादा हो काउंटडाऊन सुरू झालाय. आज तारीख किती आहे? 28 तारीख आहे. 3 दिवस पुढचे आणि त्यानंतरचे 20 दिवस, 23 दिवस आपल्या हातात आहे. 23 दिवस आपल्याला रात्रंदिवस काम करायचंय. 23 दिवस आपल्याला प्रत्येक गावखेड्यामध्ये जाऊन सांगायचंय आणि वोटिंगच्या दिवशी ताकदीने प्रत्येकाला मत देऊन आल्यावर पण 1 नंबर झाक कपडे घालून, नंबर 1 इस्त्रीचे कपडे घालून सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मशालीवर तंत्यात मोहर देऊन बाहेर येऊन प्रत्येकाला सांगायचंय. अगदी विरोधकांच्या बूथवर जाऊन सुद्धा सांगायचंय, मशालीला दिला रे, मशालीला हे मशाल ताकदीनं पेटवूया. बदामरावांच्या पाठीशी आपण सगळे ताकदीने राहूया. कारण बदामराव आबांना निवडून देणं म्हणजे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी ताकद देणं हे महत्वाचं आहे. आमच्यासाठी शिवसेनेचा एक शिलेदार निवडून येणं अधिक गरजेचं. पुनश्च एकदा त्यांची लेक बहीण म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते.